आपल्या कवठेमहांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा. सर्वात सस्ता आणि 15,000 रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा. लग्न बस्ता महोत्सव. मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच. वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात. पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन. श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमहांकाळ. खरशिंग येथे आज स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण सोहळा. दत्तगुरूंच्या पवित्र मार्गशीर्ष महिन्यानिमित्त भव्य सामुदायिक नामस्मरण सोहळ्याचे आयोजन. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ फाउंडेशन खरशिंग तालुका कवठेमहांकाळ यांच्या वतीने सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच दत्तगुरूंच्या पवित्र मार्गशीर्ष महिन्यानिमित्त भव्य सामुदायिक नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळा आद्य मूळ स्थान श्री क्षेत्र अक्कलकोट परम स्वामी भक्त चोळाप्पा महाराज निवासस्थान येथील परिस्पर्शाने सिद्ध पवित्र असलेल्या नित्य अभिषेक पूजनातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे महापूजन योगेंद्र नारायण पुजारी यांच्या उपस्थितीत करण्याचे योजले आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा भव्य नामस्मरण सोहळा व कोल्हापुरातील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ सोंगी भजनी मंडळ वडणगे यांचा सोंगी भजन चालता बोलता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. नामस्मरण सोहळ्याचे हे पहिलेच वर्ष आहे. या सोहळ्यासाठी खरशिंग, हरोली, देशिंग, शिंदेवाडी, बनेवाडी, मोरगाव, कवठेमहांकाळ व पंचक्रोशीतील तसेच जिल्ह्यातील स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण सोहळा, सायंकाळी 7 वाजता कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती महाप्रज यात्रेचे आगमन होणार आहे. सायंकाळी 8 वाजता सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेचे हे 9वे वर्ष आहे. सदर पदयात्रा शुक्रवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी दुपारी कळंबी येथील सुधीर माळी यांच्या घरी तर मुक्कामासाठी खरशिंग येथील श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी थांबणार आहे. शनिवारी 7 डिसेंबर रोजी दुपारी माळी वस्ती कवठेमहांकाळ तर मुक्कामासाठी नागज येथील मेजर रमेश रोपनर यांच्या घरी थांबणार आहे. रविवारी 8 डिसेंबर रोजी दुपारी श्रीराम वस्ती जुनोनी तर मुक्कामासाठी हॉटेल ज्योतिबा पाचेगाव या ठिकाणी थांबणार आहे. सोमवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी सांगोला सुतगिरणी समोर ज्ञान महाराज ट्रान्सपोर्ट तर मुक्कामासाठी शिवशंकर पॅलेस वाडेगाव या ठिकाणी थांबणार आहे. मंगळवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी पीर मोती गोनीवाडी रोड आंधळगाव येथे तर मुक्कामासाठी दामाजी विद्यालय मंगळवेढा या ठिकाणी थांबणार आहे. बुधवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी श्री सिद्धेश्वर मंदिर माचनूर तर रात्री मुक्कामासाठी महात्मा फुले सुतगिरणी वाघोली येथे थांबेल. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी दुपारी मीनाताई ठाकरे आश्रमशाळा देगाव तर मुक्कामासाठी पंचमुखी परमेश्वर मंदिर पोस्ट ऑफिस जवळ सोलापूर या ठिकाणी थांबणार आहे. शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी श्री स्वामी समर्थ सुतगिरणी वळसंग तर मुक्कामासाठी श्री स्वामी समर्थ सेवक आश्रम ट्रस्ट कोन्हाळी या ठिकाणी थांबणार आहे. शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पदयात्रा श्री क्षेत्र अक्कलकोट येथे पोहोचेल. येथे सकाळी भव्य मिरवणुकीने समाधी मठ आणि वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात पदयात्रेचा प्रवेश होईल. या ठिकाणी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे पदयात्रेचे स्वागत करतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता दत्त जयंती उत्सवानिमित्त सुंटवडा घेतल्यानंतर पदयात्रेचा समारोप करण्यात येईल. पदयात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांनी नाव नोंदणी संयोजकांकडे करावी असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कोरे यांनी केले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील अमोल कोरे यांनी केले आहे. नामस्मरण सोहळ्याचे नियोजन फाउंडेशनच्या वतीने अभिजित माळी, बाळकृष्ण बेडगे, नम्रता बेडगे, सारिका कोरे यांनी केले आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क.